नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो अकॅडमी युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आता महिनाभरच राहिले आणि बरेच विद्यार्थ्यांचे शिक्षक मंडळीचे विशेष करून किंवा जे नोकरी करतात त्यांचा एक प्रॉब्लेम आहे की बाबा आम्हाला एका महिन्यामध्ये आम्हाला टीईटी क्रॅक करायची. काही करा सर, काही करायला तयार आहे, कोणत्याही नोट सांगा, वाचायला तयार आहे, क्लास करायला तयार आहे, टेस्ट पेपर घ्यायला तयार आहे. नक्कीच आपण पण काय केले, या एका महिन्यामध्ये परीक्षाभिमुख विद्यार्थ्यांना एक वेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करायचं ठरवलेलं आहे. ते कसं, त्याचं प्लॅनिंग कसं करायचं, तुम्ही अभ्यास करताना पण कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे हे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं म्हणजे प्रश्नपत्रिका अभ्यास खूप महत्वाचा आहे. प्रश्नपत्रिका अभ्यास आणि त्यानंतर सराव करणं खूप महत्वाचं आहे. यासाठी आपण काय केलंय, टेस्ट पेपर अवेलेबल केलेले आहेत मित्रांनो. टेस्ट पेपर आणि त्या टेस्ट पेपर मध्ये दरवर्षीप्रमाणे फक्त टेस्ट पेपर द्यायचा आणि टेस्ट पेपर विद्यार्थ्यांना सोडवा, आन्सर की द्यायचं एवढ्यापुरतं मर्यादित नाही ठेवलं. एक काम केलेलं आहे, या टेस्ट पेपर मध्ये आपण काय केलेलं आहे, त्याचं विश्लेषण सुद्धा केलेलं आहे व त्यावरील निर्माण होणारे उपप्रश्न सुद्धा काढलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या टेस्ट पेपर 1 साठी पाहिजे की पेपर 2 साठी पाहिजे, नक्कीच मला मेसेज करू शकता. आणि आवर्जून एक गोष्ट सांगतो, माझ्याकडे हिंदी विषय नाही बरं का, मराठी, इंग्रजी आणि बाकीचे सर्व विषय, बालमानसशास्त्र, मॅथ सायन्स वाले मॅथ सायन्स, सोशल सायन्स वाले सोशल सायन्स, तसेच विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट पेपर वाले ईव्हीएस, मॅथ हे सर्व आहे. फक्त हिंदी सब्जेक्ट नाही. आताच कन्फर्म करतो, बरेच विद्यार्थी मला मागत असतात, पण बरेच विद्यार्थी सरावासाठी घेतात. जवळपास तुम्हाला या टेस्ट पेपर मधून सराव किती होणार आहे बघा, जवळपास 150 प्रश्नांचं पेपर आहे आणि इंटू 10 पेपर आहेत. 1,500 प्रश्नांचा सराव होणार आहे मित्रांनो. किती? 1,500 प्रश्नांचा सराव. आणि सगळं काही परीक्षाभिमुख आहे. जे की तुम्हाला मागच्या पेपरला आलेख आला होता, इथे सुद्धा आलेख आहे, विश्लेषण करून आहे, उपप्रश्न सुद्धा तयार कसे होतात, त्या एखाद्या शास्त्रज्ञ थॉर्नडाईकनी कशावर प्रयोग केला, त्यांनी प्रयोग करताना कोणती आयडिया वापरली, कोणता प्राणी होता, कशा पद्धतीने प्रयोग केला, कशाबद्दल काय विचार आहेत, हे सुद्धा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे पीडीएफ स्वरूपात. म्हणून तुम्ही टेस्ट पेपर जॉईन करू शकता. मला या संपर्क क्रमांकावर व्हॉट्सअप करा टेस्ट पेपर. आता दुसरा मुद्दा, नोकरी करताय, शिक्षक आहात, वेळ कसा काढावा. आता मित्रांनो माझ्याकडे जर जॉईन झालात तर काय सांगतोय, तुमचे 60 ते 70 मार्क येत आहेत. तुम्हाला मार्क वाढवायचे 20 ते 25 मार्क तुम्हाला वाढवायचे याच्यामध्ये. तर नक्कीच आत्तापासून अभ्यास केला तर नक्कीच हे मार्क वाढू शकतात. आणि इव्हन हे क्लासच्या माध्यमातून, नोटच्या माध्यमातून वाढणार आहेत हे नक्की आहे. म्हणजे तुम्हाला क्लाससाठी वेळ काढावा लागेलच किंवा नोट्स वाचायला वेळ काढावा लागेलच, कारण सर्व विषयाचे नोट्स फक्त आपल्याकडे आहेत. आपण फक्त वर्षभर टीईटी टीआयटी चाच काय करतो, मार्गदर्शन करतो. इतर तुम्हाला व्हिडिओ सुद्धा दिसणार नाहीत आपल्या युट्यूब चॅनलला. फक्त टीईटी टीआयटी याच मार्गदर्शन करत असतो. आणि तोंडावर सीटीटी एक्झाम पण आहे. सीटीटी एक्झामची सुद्धा आपण काय करणार आहे, एक व्हिडिओ रेकॉर्डेड बॅच आहे मित्रांनो. ती सुद्धा तुम्हाला हवी असेल तर रेकॉर्डेड बॅच तुम्ही ती मिळवू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा की 60-70 मार्क पडत असतील, एवढी कॅपॅसिटी असेल तरच आता क्लास करण्यात अर्थ आहे. जर तुम्हाला 4-5 मार्कांनी तुम्ही राहताय अशी भीती वाटते, टेस्ट पेपर सोडवा. 4 पेपर तुम्ही डायरेक्ट झेरॉक्स करायचे, सोडवायचे, काय चुकतंय बघायचं, चुकलेल्या घटकावर आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. आम्ही काय केलंय, मागचे पेपर पॅरलल बघा, 13 पासून ते 24 पर्यंत पेपरमध्ये साम्यता आहे, टॉपिक तेच आहेत, हार्डनेस वाढत चालले. फक्त ते हार्डनेस विचारात घेता या टेस्ट पेपरची आपण काय केलेली आहे, रूपरेषा बनवलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला आगामी काळामध्ये, या राहिलेल्या काळामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. शिक्षक मंडळींचा खूप मोठा विषय. आता शिक्षक मंडळी लक्षात घ्या, तुम्ही शिकवताय तेच आहे हो, 1 ते 8 पर्यंत जे शिकवताय ना तुम्ही तेच आहे, फक्त ते लफत त्यातले प्रश्न तुम्हाला वेचता आले पाहिजे. त्यासाठीच आपला क्लास आहे मित्रांनो, लक्षात घ्या. ते तुम्ही जे 1ली ते 8वी या वर्गामध्ये शिकवता तेच टॉपिक आहे. लसावी मसावी आहे का रे तुम्हाला? यस. रेल्वे आहे का? यस. काळकावेग आहे का? अंतर आहे का? वयवारी आहे का? 8वी पर्यंतच्या स्कॉलरशिप पर्यंत फक्त हार्डनेस वाढत गेलेले. मग ते टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे त्याच्या हार्डनेस नुसार, कारण आपण 8वी पर्यंत शिकवतो, 8वीची बुद्धिमत्ता आहे विद्यार्थ्यांची. पण आपण ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहोत,
डीएड केलेलं आहोत म्हणून त्याच्यामध्ये हार्डनेस आणलेला आहे, लक्षात घ्या. म्हणून सेल्फ स्टडी करत असताना या गोष्टीचा नोकरी करणाऱ्या शिक्षकांनी वेळ काढून अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि वेळ असेल तरच क्लास जॉईन करा बरं का. चालू आहेत आपले क्लास आता पण, आणि तुम्हाला ते मागचे व्हिडिओ, नोट्स आणि विद्यार्थी मित्रांनो टेस्टचा सराव आणि क्लास या सर्व एकत्रित गोष्टी दिल्या जातील आता पण, लक्षात ठेवा. या सर्व गोष्टीचा विचार करता आगामी काळामध्ये तुमचे 60-70 मार्क असतील तर 10-20 मार्काचा नक्कीच तुम्हाला फायदा होतो क्लासच्या माध्यमातून. तो फायदा करून घ्यायचा आहे. आता राहिला मुद्दा, कास्टवाल्या विद्यार्थ्यांनी 83+ मार्क पाडायचे आणि ओपनच्या विद्यार्थ्यांनी 90+ मार्क पाडायचे. आणि आता टीईटी फायदा शिक्षकांना कसा असणार आहे? शिक्षक लोकांचं प्रमोशन होणार आहे, नोकरी टिकवता येणार आहे. आणि जे लोक दुसरीकडे नोकरी करतात दुसऱ्या क्षेत्रामध्ये, त्यांना खऱ्या अर्थाने शिक्षक व्हायचं असेल तर आपल्याला महाटीईटी सारखी परीक्षा क्रॅक करणं बंधनकारक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला कोणता विषय अवघड जातो यावर आपले अनेक व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक व्हिडिओ पाहत चला. थँक्यू. जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.